बघा, आज आपला कॉम्प्युटराइज फायनान्शियल अकाउंटिंग मध्ये लेजरचा पहिला प्रॉब्लेम सुरू आहे. या अगोदर आपण लेजरचे 2 लेक्चर झाले, ज्याच्यामध्ये आपण पहिल्या लेक्चरमध्ये जर्नल एंट्रीज करून घेतल्या. दुसऱ्या लेक्चरमध्ये आपण जर्नल एंट्री मधून लेजर पोस्टिंग आणि आलेल्या लेजरचे बॅलन्सेस आपण काढलेले आहेत. बरं, अकाउंटिंग मध्ये पहिलं पुस्तक म्हणजे जर्नल, दुसरं पुस्तक म्हणजे लेजर. जर्नल मधून पोस्टिंग कुठे जातात? लेजर मध्ये, जे बघितलं आपण. बरोबर. त्यानंतर तिसरं पुस्तक म्हणजे ट्रायल बॅलन्स. तिसरं पुस्तक कोणतं? ट्रायल बॅलन्स. आता ट्रायल बॅलन्स काय असतो? तर ट्रायल बॅलन्स ज्यावेळेस आपण लेजर अकाउंट तयार करतो आपण, त्यावेळेस जे बॅलन्सेस येतात, ब्रॉड डाऊन बॅलन्सेस, तर त्या ब्रॉड डाऊन बॅलन्सेसची प्रत्येक अकाउंटची लिस्ट तयार करणं म्हणजे ट्रायल बॅलन्स. आलं का लक्षात? आपण आता लिस्ट तयार करणार आहे, कशी करायची ती आपण बघू. ट्रायल बॅलन्स कसा बनतो आपण बघू. त्याच्यासाठी चला जाऊ पुढे. प्रॉब्लेम नंबर 1 आपला होता पहिला. ह्या पहिला प्रॉब्लेम जो आहे त्याच्या आपण पहिले जर्नल एंट्रीज केल्या. जर्नल एंट्रीज केल्यानंतर आपण लेजर पोस्टिंग केलं, आणि लेजर पोस्टिंग नंतर बघा, आता आपल्याला बनवायचा ट्रायल बॅलन्स. काय ट्रायल बॅलन्सचा स्पेसिमन आपल्या समोर आहे, लक्षात घ्या. 3च कॉलम आहेत. पहिले आहे पर्टिक्युलर्स, डेबिट अमाऊंट आणि क्रेडिट अमाऊंट, असे 3च कॉलम. आपल्याला फक्त यादी करायची. यादी कशी होणार आहे? समजा उदाहरणार्थ पहिलं अकाउंट होतं कॅश अकाउंट, तर ते पर्टिक्युलर्स मध्ये कॅश अकाउंटिंग. मग त्याचा बॅलन्स आपल्याला पुढे लिहायचा आहे. कोणता बॅलन्स लिहायचा? ब्रॉड डाऊन बॅलन्स. कोणता लिहायचा? ब्रॉड डाऊन बॅलन्स. ब्रॉड डाऊन बॅलन्स कोणत्या साईडला आला? डेबिट साईडला आलाय का क्रेडिट साईडला आला? जर डेबिटला आला असेल तर डेबिट कॉलम मध्ये लिहायचा, क्रेडिटला आला असेल तर क्रेडिट कॉलम मध्ये लिहायचं. एवढंच काम करायचं. म्हणजे एका अकाउंटचे फक्त 2च फिगर, त्याचा अकाउंटचं नाव आणि त्याचा बॅलन्स आपल्याला इथं घ्यायचा आहे ट्रायल बॅलन्स मध्ये. ठीक आहे. फक्त आता तो डेबिट का क्रेडिट ते आपल्याला ते अकाउंटच सांगेल. लक्षात येते? चला जाऊ आपण पुढे. बघा, पहिलं अकाउंट आपल्या समोर आहे, कॅश अकाउंट आहे का नाही? कॅश अकाउंटचा बॅलन्स आपल्याला आलेला आहे. कुठं आला? डेबिट साईडला बघा, ब्रॉड डाऊन बॅलन्स. म्हणजे कॅश आपल्याकडे किती शिल्लक आहे? 29,500 आहे ना? मग आपण काय करणार? हे जे कॅश अकाउंट नाव आहे त्या ट्रायल बॅलन्स मध्ये लिहिणार. चला मी ट्रायल बॅलन्स मध्ये लिहितो. आणि हा जो बॅलन्स आलेला आहे 29,500, हा सुद्धा ट्रायल बॅलन्स मध्ये लिहितो. तो कोणत्या साईडला आहे? डेबिट साईडला आहे का नाही? म्हणजे मी डेबिट कॉलम मध्ये टाकणार त्याला. त्याच्यानंतर दुसरं जे अकाउंटिंग कॅपिटल, त्याला सुद्धा मी नेतो तिकडे, ट्रायल बॅलन्स तिकडे नेतो. आणि त्याचा त्याचा बॅलन्स बघा क्रेडिट साईडला आलेला आलेला आहे का नाही? क्रेडिट साईडला. मग क्रेडिट साईडला आलेला असल्यामुळे क्रेडिट साईडला ती अमाऊंट मी तिथे लिहिणार. बरोबर. चला गेलंय का नाही? ट्रायल बॅलन्स मध्ये बघू आपण. बघा इथे कॅश अकाउंट इथे लिहिलं, डेबिट साईडच्या बाजूची अमाऊंट डेबिटला लिहिली आहे का नाही? डेबिट आले आणि त्याचा बॅलन्स ब्रॉड डाऊन बॅलन्स. आणि कॅपिटलचा क्रेडिट आहे, क्रेडिट साईड. येते लक्षात? झालं. आता आपण काय करू? पुढच्या अकाउंटकडे जाऊ. पुढचं अकाउंट आपल्याकडे परचेस अकाउंट. परचेस अकाउंटचं नाव मी ट्रायल बॅलन्स मध्ये लिहिणार. आणि त्याचा बॅलन्स कोणता आला बघा, ब्रॉड डाऊन बॅलन्स कुठं आला? डेबिट साईडला. मग ही जी 88,500 अमाऊंट आहे ही कुठं लिहिणार मी? डेबिट कॉलम मध्ये तिथे लिहिली. ओके. त्यानंतर खन्ना अकाउंट आहे इथं, आहे ना? खन्ना अकाउंटचा ब्रॉड डाऊन बॅलन्स कुठं आला? क्रेडिटला. आला का नाही? मग खन्ना अकाउंट नाव लिहिणार ट्रायल बॅलन्स मध्ये, आणि 7,000 ही जी अमाऊंट आहे ही क्रेडिट साईडला लिहिणार. बघू आपण ट्रायल बॅलन्स मध्ये जातो मी. बघा इथं येतंय आपल्याकडे. परचेस आणि खन्ना आले. परचेस इथं लिहिलं 88,000 आणि खन्ना. ओके, समजलं? जाऊ आता पुढच्या अकाउंट. पुढचं अकाउंट कोणतं आहे? सेल्स अकाउंट. मग सेल्स अकाउंटला गेलो मी. सेल्स अकाउंटचं बघा, त्याचं नाव लिहितो. नाव लिहिल्यानंतर पुढे आपल्याला लिहायची बॅलन्स. बॅलन्स कोणता आहे? ब्रॉड डाऊन क्रेडिट साईडला. मग मी कोणत्या कॉलम मध्ये लिहिणार? तो क्रेडिट कॉलम मध्ये. ओके. त्यानंतर पुढचा अकाउंट आहे भट. भटचा बॅलन्स कोणत्या साईडला आला? ब्रॉड डाऊन डेबिट साईडला. मग त्याचं कुठं लिहिणार मी? डेबिट कॉलम.
चला बघू गेले का आपण आपल्या बॅलन्स ट्रायल बॅलन्स मध्ये बघा सेल्स आलं 1,32,000, बट डेबिट साईडला आपण लिहिणार त्याला 9,000 आलं. सगळ्यात महत्वाची गंमत अशी आहे की हे जे बॅलन्सेस आपण जसे जसे लिहित जाणार, शेवटी डेबिट बाजू आणि क्रेडिट बाजू सारखी होणार, त्यात टॅली होणार थोडक्यात. ती जर टॅली झाली नाही तर आपल्या लेजर पोस्टिंग मध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे हे लक्षात घ्यायचं. चला जाऊ आपण आपल्या पुढच्या अकाउंटकडे. कामत अकाउंट. कामत. आता या कामत मध्ये याचा बॅलन्स कुठं आलाय, तर क्रेडिट साईडला आलाय 25,000. मग मी पहिले कामतचं नाव मी ट्रायल बॅलन्सला नेतो आणि ते जी फिगर आहे ती क्रेडिट साईडला घेतो. ओके. बँक अकाउंट, बँकला कोणत्या साईडला आहे बॅलन्स, डेबिट साईडला, मग डेबिट साईडला मी तिथे लिहितो. चला बघू आपण. हा, कामत आणि बँक आलं का. कामत घेतला क्रेडिट साईडला आणि बँक घेतली डेबिट साईडला. पुढे जाऊ आपण सॅलरीकडे. बघा सॅलरी अकाउंट, सॅलरीचा जो बॅलन्स आहे तो कुठं आलाय, डेबिट साईडला आलाय का नाही, इथं बघा बरं. मग मी सॅलरीला मी लिहितो तिथं ट्रायल बॅलन्स मध्ये, आणि त्याचा जो बॅलन्स आहे डेबिट साईडचा तो डेबिट कॉलम मध्ये मी लिहितो. ओके. त्यानंतर फर्निचर, फर्निचरचा बॅलन्स कुठं आला, ब्रॉडडाऊन बॅलन्स डेबिट साईडला, मग फर्निचरचा बॅलन्स मी तिथे लिहिणार. झालं. सेल्स रिटर्न, सेल्स रिटर्नचा बॅलन्स कुठं आला, डेबिट साईडला झाला बघ. मग मी सेल्स रिटर्नला पाठवणार तिकडे ट्रायल बॅलन्स मध्ये. जातोय मी आता ट्रायल बॅलन्स कडे आणि आपण बघू. बघ फर्निचर सॅलरीचा आपण 20,000 घेतला डेबिटला, फर्निचर 45,000 डेबिट साईड आहे, आणि सेल्स रिटर्न सुद्धा कुठे आहे, डेबिट साईडला. येतंय का लक्षात. हा, तुम्ही पण वर्कबुक मध्ये सायमल्टेनियसली लिहायला पाहिजेच होतं. ठीक आहे. चला आता आपल्याला काय करायचं, सगळे बॅलन्सेस आपण ट्रायल बॅलन्सला ओढलेले आहेत, ओढले का नाही. मग आता आपल्याला टोटल करायची दोन्ही साईडची. दोन्ही साईडची मी टोटल करतो. पहिली साईड आता आली 2,64,000, आणि दुसरी साईड सुद्धा सेम 2,64,000. तुम्ही वाटल्यास टोटल करून बघा. तुम्ही ज्यावेळेस ते बॅलन्सेस घेणार ट्रायल बॅलन्स मध्ये, त्यावेळेस पहिले ट्रायल बॅलन्सेस तुम्ही लिहा, आणि बॅलन्सेस लिहून झाल्यानंतर त्याची डेबिट आणि क्रेडिटची सेपरेट सेपरेट टोटल करा. डायरेक्ट टोटल लिहू नका, तुम्ही स्वतः करा, आणि ती बरोबर येते का नाही ती बघा. जर ती बरोबर आली नाही तर आपल्या लेजर पोस्टिंग मध्ये काहीतरी चुका झाल्या असं आपण सांगायचं. येते लक्षात. अशा पद्धतीने हा ट्रायल बॅलन्स आपला बनत असतो, आणि मग हा ट्रायल बॅलन्स आपल्याला फायनल अकाउंट साठी काम येतो. याच्यावरून आपण शेवटचं पुस्तक बनवतो ते म्हणजे फायनल अकाउंट. त्याच्यामध्ये प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, नंतर बॅलन्स शीट, ट्रेडिंग अकाउंट हे सगळं असतं. मग त्यात ग्रॉस प्रॉफिट निघतो, त्यात नेट प्रॉफिट निघतो, त्यात आपल्या ऍसेटच्या फिगर आपल्याला समजतात. तर या सगळ्या गोष्टी या ट्रायल बॅलन्स मध्ये आपल्याला कळतात. या ट्रायल बॅलन्स वरून पुढचं पुस्तक आपलं बनत असतं. समजलं मग ट्रायल बॅलन्स कसा बनतो. ट्रायल बॅलन्सचा स्वतंत्र टॉपिक आपण घेणारच आहोत, पण आपण लेजरवरून तो कसा बनतो हे प्रत्यक्ष आपण इथं बघितलं. ठीक आहे. बरं आज आपला हा टॉपिक इथंच संपतोय, त्यामुळे आपण थांबतोय आज.